तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रद्धा लाईफस्टाईल. तर आता तुम्हाला जसं माहिती आहे की शिवमला सैनिक स्कूलला घातलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो आफ्टर 15 डेज त्याला भेटण्यासाठी. खूप दिवस झाले त्याला भेटून आणि अक्षरशः करमत नाही, घरी जीव लागत नाही, काय नाही. त्याच्यामुळं त्याला भेटून यावं म्हणलं होतं. तर ह्याच विचाराने त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा स्वयंपाक करून घेतला. टोमॅटोची चटणी, चपाती, फोडणीचं वरण आणि भात हे सगळं घेतलं. इकडे इकोबेकचे रोटी पेपर घेतले होते मी, ज्याच्यामध्ये चपात्या गरम राहतील म्हणून. आणि सगळ्यांना जेवण बनवून घेतलं होतं की आम्ही सगळे घरातले सोबत तिकडेच जेवण करेल म्हणून. सगळं पॅकिंग वगैरे छान करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. ऑलमोस्ट पुढचे काही व्हिडिओज घेता आलेले नाही आहेत, पण व्लॉग इतका सुंदर आणि खूप छान झाला आहे. त्याच्यानंतर मी हे सगळं पॅक वगैरे करून घेतलं, सगळं घर स्वच्छ केलं. घर स्वच्छ करून मग आम्ही शिवमकडे गेलो आणि शुभ्रा राणी होती जी मला हेल्प करत होती सगळ्यासाठी. म्हणजे व्हिडिओज पण तीच घेते आणि बरेचसे माझी कामं असतात ती पण त्याला पण तीच मदत करते. तर शिवमला भेटून आणि शिवमला पाहून खूप आनंद झाला आणि ह्याचा सगळ्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. मी छान पॅकिंग करून घेतलं होतं त्याच्यासाठी. शेंगदाण्याचे लाडू पुन्हा एकदा बनवून घेतलेले घरनं, काजू, बदाम, काळे खजूर, त्याच्यानंतर राजगिऱ्याची चिक्की, असे बरेचसे पदार्थ आम्ही त्याला घेतले होते जेणेकरून ते त्याला पुरतील. असं करून आम्ही जेवणाची सगळी तयारी घेऊन, मी द्रोण पत्रावळी घेऊन आम्ही निघालो शिवमकडे जाण्यासाठी. बरोबर काम काय फोन नको करत जाऊ. पप्पा गाडीवर गेले. आता चालू आहे त्याच्याशी बोला. एवढी मोठीच होती ती, गाडीची चावी होती आणि तुझी चावी छोटी आहे पेटीची, मग तुला ती मोठी दिसते. आता रडू नको, आता बाबा बोलते. आवडतंय ना तुला? अभ्यास बिभ्यास जमतोय ना? आणि व्यायाम बियाम छान करतो, सगळं आम्हाला येतात, फोटो व्हिडिओ. कबड्डी खेळला का शिवम? कोणाबरोबर पण चढायला येतात तुला? तू चढला? कालचा दिवस अगदी बघण्यासारखा होता. आम्ही गेलो, त्याच्यानंतर पॅरेंट्स आले. अक्षरशः मुलं पॅरेंट्सला त्यांच्या गेटच्या बाहेर बघून रडत जाऊन, पळत जाऊन त्यांच्या गळ्यात पडून रडत होती. आणि हे सगळं बघून जेवढी मुलं रडत जात होती तितक्या मुलांना बघून आम्हाला पण तिथं बसून रडायला होतं. का तर कुठेतरी आपलाही मुलगा त्याच्यामध्ये आहे, तोही आपली सकाळपासून वाट बघत असेल, हे मनामध्ये सतत फिलिंग येत होते. सगळे दिसता तुम्ही आम्हाला रोज. इकडे आम्ही शिवमला घेऊन आलो होतो ग्राउंडवर जेवण करायला घेऊन. आणि कधी आयुष्यात तिचा हात धरून कुठे गेला की चल दिदी आम्ही इकडे काय काय बनवतो, काय काय करतो हे सगळं तुला दाखवायला. कारण त्याचं हे रनिंगचं कबड्डीचं ग्राउंड आहे, तो तिला ते दाखवायला घेऊन जात होता. आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर एक 6वीतला मुलं खूप मोठ्याने रडत होता आणि त्याच्या आईवडिलांनी शिवमला पुढं घेतलेलं की आम्ही प्रत्येक रविवारी येतो, तर हा मुलगा रडत असतो का बाळा, तर ह्या मुलासारखा जरा राहा, स्ट्रॉंग राहा. कारण शिवम खूप छान तिथे राहतो, रडणं वगैरे काही हा प्रकार नसतो त्याचा. त्याला खूप सगळेजण कौतुक करत होते आणि तेच त्यांना सांगत होत्या. त्याच्यानंतर मी आतमध्ये आले त्याची पेटी आवरून देण्यासाठी, कारण बरंचसं सामान त्याचं हरवलं होतं. तर ते सगळं शोधून देण्यासाठी आतमध्ये आले होते. त्याला छान पेटी व्यवस्थित घडी वगैरे करून दिली, व्यवस्थित कपड्यांच्या घड्या वगैरे लावून दिल्या, त्याची पेटी छान आवरून दिली. त्याचं सगळं सामान चेक करून ठेवलं की जितकं क्वांटिटीमध्ये मी दिलं होतं तर ते शिल्लक आहे का, कारण परत विजिट सारखी करून देत नाहीत. मग ज्यावेळेस आम्ही रिटर्न येणार आहे त्यावेळेस आम्हाला ते सगळं त्याचं घेऊन येता येतं. म्हणून त्याचं सगळं सामान व्यवस्थित चेक करून घेतलं. जे राहिलं होतं, जे शिल्लक आहे ते पाहिलं, काय आणायचं आहे का ते पाहिलं. त्याच्यानंतर हे सगळं बघताना तो आम्हाला सांगत होता
की मम्मी मी जर्किंग सकाळचंच फक्त घालतो, कारण सकाळचीच थोडी थंडी वाजते. टोपी पण मला सकाळची वापरावी लागते, नाहीतर टोपी वगैरे मी सकाळचीच किंवा सकाळचीच वापरतो, संध्याकाळची वापरत नाही म्हणून. नंतर मी त्याच्या बनियनचं वगैरे स्मेल घेऊन बघत होते, कारण डाऊट होता हा डेली कपडे धुवायला टाकतोय की नाही म्हणून. तर हा म्हणाला की मी कपडे रोजच्या रोज धुवायला टाकतो मम्मी, आणि रोज काढून आणतो आणि व्यवस्थित ठेवतो. बऱ्यापैकी सामान त्याने व्यवस्थित ठेवलं आहे, पण अंडरवेअर आणि एक पॅन्ट त्याने हरवली. तर ते बोलले सर की आम्ही ती शोधून देतो म्हणून, कारण कोणतीही वस्तू इथून कुठेही बाहेर जात नाही म्हणून. तर छान तो सगळं सामान वगैरे मला दाखवत होता. त्याने खूप छान छान गोष्टी पण तिथल्या सांगितल्या. तर हे आहे शिवमचं त्यांचा हा हॉल आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी खूप छान असे बेड वगैरे टाकून मुलांना मस्त बेडरूम करून दिलेले आहेत. शिवमने नंतर बेड चेंज करून घेतला होता, पण खूप सुंदर आणि खूप छान मोठं प्रशस्त असं आहे. नंतर आम्ही शिवमला एक एक्स्ट्रा कुलूप घेऊन देण्यासाठी गेलो, कारण भयंकर तो खूप जास्त प्रमाणामध्ये चावी हरवतो. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं त्याला सतत चावी शोधून द्यावी लागते. एक कुलूप तुम्ही स्पेअरला ठेवा म्हणून एक कुलूप आम्ही जाऊन घेऊन आलो, ज्याला तीन किल्ले आहेत. असं एक कुलूप त्याला घेऊन दिलं छानपैकी, आणि मग तिथून आम्ही रिटर्न त्याला बाहेर घेऊन गेलो. व्हिडिओ दाखव पहिली सापाची. थांब दाखवतो. काय कुठं घेऊन जायचं बाळा? शिवम राधे चलो, क्या हुआ अभी? सर आले परत ओरडतील परत. माझा बाबा एवढं छान राहतो ना, आता रडतं बाबा. शिक माझा बाबा कसं छान आहे. चल चल शूटिंग काढते दिदी, तो शूटिंग काढते. पप्पांना दाखवलं घरी गेल्या तुमच्या. माग सुद्धा कधी रडत नाही. फोन लावाय कधी येणार नाही, कशाला घेत नाही. कशाला लय चांगलं आम्ही दाखवतो. हो काही पोरग बघा माणसाला मोठ्या, ही बघा केवढूस आहे, अजिबात येत सुद्धा नाही आमच्याकडे. मम्मीला फोन लावा, पप्पाला सकाळ तर बी रडला नाही. अचानक कसं काय झालं विषय? तिचा बर्थडे ना उद्या. नको तू पण थांब इथं. आणू का केक आणते मी इथंच. हा चल इथंच केक आणते मी. हा चल आपण केक घेऊन येऊ. चल इथं कुठं केक मिळतो? हा इथं साहेबांनी हा केक आणायला सांगितला. केक कापून मग आम्ही जाणार आहे आता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शुभ्रा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर शुभ्रा, हॅपी बर्थडे टू यू. लावा ना व्हिडिओ कॉल तुमच्या ह्याच्यावरनं. मग मी लावते. आता नाही संपलं. बर्थडे साठी चाललं होतं. गेला हा केक आतमध्ये संपला आहे ना बाळा. जाऊ का आता पेटी? रडायचं नाही आता, नीट राहायचं, काय अभ्यास करायचं चांगला. काय चल बाळा. हे चल शुभ्रा बास. जावा, बाय बाय. जाऊ. शुभ्री धर, शुभ्री धर धर. चला बास.